बातमी अतिशय महत्त्वाची आहे। अजितदादांच्या अपघाताचा झिरो एफआयआर अद्याप का वर्ग केला नाही? आमदार रोहित पवार यांचा हा सवाल आहे। गृहमंत्री अमित शहांच्या बैठकीमध्ये अपघातासंदर्भात सीबीआय चौकशीचा मुद्दा घ्यावा अशी देखील मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। सीआयडी काय करतंय नेमकं हेच कळत नाहीये। रोहित पवार यांचा सीआयडी चौकशीवर निशाणा बघायला मिळतोय। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील जाणून घेऊयात। अजितदादांच्या अपघाताला उद्या 4 महिने होतील। अधिवेशनामध्ये बोलताना तुम्ही गुन्हेगारांना पाताळातून शोधून काढण्याचा सीबीआय चौकशीबाबत अमित शहांकडे पाठपुरावा करण्याचा तसेच कर्नाटकात नोंद झालेली झिरो एफआयआर महाराष्ट्रामध्ये वर्ग करून घेण्याचा शब्द दिला होता। आपण शब्द देऊन 2.5 महिने होत आलेत। या 2.5 महिन्यात काय कार्यवाही झाली हे आपणच सांगावं। राहिला प्रश्न सीआयडी चौकशीचा, तर सीआयडी काय करतं नेमकं हेच कळत नाहीये। गेल्या 28 तारखेला यावेळेस सीआयडीचे अधिकारीच काही उपस्थित नव्हते। त्यांना मेल करून अनेक नवे पुरावे दिलेत, पत्र स्वतः जाऊन दिलं तरी देखील त्यांचा काहीही प्रतिसाद नाहीये।